नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. एमपीएससी कडून जे नवीन बदल करण्यात आलेले त्या संदर्भात मित्रांनो एक नवीन अपडेट आलेली आहे. लवकरच एमपीएससी कडून एक मेगा भरती होणार आहे. याच्या विषयीची माहिती खुद्द एमपीएससी अध्यक्षांकडून जी आहे तर ती आलेली आहे. ती माहिती काय आहे, बदल काय, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा. लक्षात घ्या, एमपीएससी कडून आता भरपूर बदल केले जातील. त्या बदलांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही ह्या चॅनलला आजपासूनच जॉईन करून ठेवा. बघा, विवेक भीमनवार हे IAS आहेत आणि हे सध्या एमपीएससी चे अध्यक्ष पण आहेत. यांची नुकतीच जे नवनियुक्त राज्यपाल आहेत जिशू देव वर्मा, तर यांच्यासोबत मीटिंग झाली आणि त्या मीटिंगचं त्यांनी जे आहे तर ते महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे. बघूया. ऑनर टू रिकॉल हिज एक्सलन्सी ऑनरेबल गव्हर्नर श्री जिष्णू देव वर्मा आफ्टर अज्युमिंग चार्ज ॲज अ चेअरमन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ब्रीफ ऑन हिम एमपीएससीज फंक्शनिंग, की इनिशिएटिव्स अँड प्रिपेअर्डनेस फॉर मॅसिव्ह रिक्रुटमेंट दिस इयर. म्हणजे जी ते तयारी करत आहेत या वर्षाला, जे मॅसिव्ह म्हणजे रिक्रुटमेंट नाही होणार, रिक्रुटमेंट त्यांनी नॉर्मल शब्द वापरला असता, म्हणजे मॅसिव्ह त्यांनी काय सांगितले की या वर्षी जी काही मेगा भरती होणार आहे त्या संदर्भात आमची जी काही तयारी सुरू आहे तर त्या तयारी सुरू असल्या त्यांनी राज्यपाल महोदय यांना जे आहे तर ते कळवलेलं आहे. कारण की राज्यपाल थ्रूच यांची नियुक्ती जी आहे तर ते होत असते. पुढे सांगितलं सिमिलर स्केल नेक्स्ट इयर, म्हणजे अशाच पद्धतीची मेगा भरती होणार आहे. ऑनरेबल गव्हर्नर प्रोव्हाइडेड व्हॅल्युएबल गायडन्स ऑन व्हेरियस इश्यूज ऑफ गव्हर्नन्स. एमपीएससी इज कमिटेड टू अचीव्ह न्यू हाइट्स ऑफ एक्सलन्स अँड ट्रान्सपरन्सी अंडर हिज गायडन्स. एमपीएससी कडून लवकरच एक नवीन उंची प्राप्त करण्यात येईल. कारण की एमपीएससी कडे होणारे हे महत्त्वपूर्ण बदल जे आहेत तर ते पाहायला मिळतात. याच्याविषयीची माहिती खुद्द अध्यक्षांनी दिलेली की या वर्षी जे आहे तर ती मेगा भरती होणार आहे मित्रांनो. आणि ही मेगा भरती होणार आहे, पण तयारी पण तुम्हाला तुमची तशी मेगाच करावी लागणार आहे. आणि या मेगा भरतीचा संकल्प घेऊन येणारी आपली संकल्प बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्रात ज्या काही विषय असतील त्या सर्व विषयांसाठी टॉपच्या फॅकल्टी, सर्वात उत्कृष्ट फॅकल्टी, ज्यांनी अनेक अधिकारी घडवलेले असे सर्व शिक्षक वर्ग तुम्हाला या बॅच मध्ये जे आहेत तर ते मार्गदर्शन करणारे, शिकवणार आहेत. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीच्या या बॅचला जे आहेत तर ते नक्की जॉईन केलं पाहिजे मित्रांनो. आता याच्यामध्ये त्यांनी बरेच बदल केलेले. शासनामध्ये काय व्हायचं, वेगवेगळे संवर्ग होते. लक्षात घ्या, जवळपास 33 प्रशासकीय संवर्ग, 110 आस्थापना, 36हून अधिक संवर्ग, सरसेवेसाठी 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम, या स्वतंत्र आणि वेगवेगळ्या प्रवेश व्हायचं. या सगळ्यांना एक फनल मध्ये टाकून म्हणजे एक स्ट्रीमलाईन करून काय करणार आहेत, परीक्षांची संख्या कमी करणार आहेत. भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक केली जाणार आहे आणि उमेदवारांच्या संधीमध्ये आता लक्षणीय जे आहेत तर ती वाढ होणार आहे. यासाठी ते काय करणार आहे, कॅडर बकेटिंग महत्वाची, म्हणजे समान संवर्गांचे एकत्रीकरण, विविध प्रशासकीय विभागातील समान संवर्गाच्या वर्गीकरणाच्या आधारे नवीन रचना. फॉर एक्झाम्पल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लिपिक हे पद असतं, मग लिपिक पदाची एकदाच परीक्षा घ्यायची. नवीन सेवांची नियुक्ती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवा व्यतिरिक्त आणखी 18 नवीन सेवा निर्माण करण्यासंदर्भात आहे. वेगवेगळे जे आहेत तर ते त्यांचे उपक्रम आहेत. आता जी राज्यसेवा होते गट अ आणि गट ब, तर याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा पद्धतीचा विस्तार करायचं ठरवलेलं आहे. याच्यामध्ये ते काय करणार आहेत, 6 सेवांमधील एकूण 57 संवर्गांमध्ये पदभरती केली जाते. आता याच्यामध्ये आणखी 45 नवीन संवर्ग ते जोडणार आहेत. म्हणजे असे 102 संवर्ग या आपल्याला राज्यसेवा ग्रुप ए ग्रुप बी गॅजेटेड ऑफिसरच्या याच्यात पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी काही नॉन गॅजेटेडची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये ते काय करणार आहेत, लक्षात घ्या, ग्रुप बी आणि ग्रुप सी चं ते काय करणार आहेत, एक 2 पद्धतीचे परीक्षा घेणार आहेत. एक असणार आहे प्रशासकीय, ज्याच्यामध्ये कुठल्याही शाखेचा पदवीधर पात्र असतो. त्याच्यामध्ये एकूण 269 संवर्ग असतील, 18 गटांमध्ये विभागणी केली जाईल. ओके. त्याच्यानंतर पुढचं टेक्निकल असतील, टेक्निकलसाठी 2 to 1 संवर्ग असतील आणि 30 गटांमध्ये यांची विभागणी जी आहे तर ते केली जाईल. आता या दोन्ही गटांसाठी आता स्वतंत्र अधिक कार्यक्षम भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे याच्यासाठी एक सेपरेट होईल आणि जे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा जे काही तांत्रिक पद असतात त्यांना तांत्रिक अर्थ असते, त्यांची वेगळी इथं जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर ही जे आहे तर ते नवीन बदल आपल्याला दिसतो. सोबतच सरळ सेवासाठी आता कुठल्याही अनुभवाची अट लावणार नाही, हे पण इथं महत्वाचं त्यांनी ठेवलेले, कुठल्याही अनुभवाची अट ठेवणार नाही. सोबतच जे अराजपत्रित पद आहे, म्हणजे मे बी PSI ला देखील नो इंटरव्ह्यू पॉलिसी त्यांनी करायचं ठरवलेले. अराजपत्रित पदासाठी कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू ते ठेवणार नाहीत. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जुने आणि कालबाह्य संवर्ग आता हे बंद केले जातील, त्यांना डेट घोषित केलं जाणार आहे आणि नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI यांच्यावर आधारित नवीन पदांची निर्मिती जी आहे तर ती केली जाणार आहे मित्रांनो. तर असे संपूर्ण मोठे बदल होणार आहे आणि या सर्व बदलांविषयी माहिती येणाऱ्या काळात तुम्हाला फक्त
इग्नाइट अकॅडमी सर्वप्रथम विश्वसनीय आणि सरळ सोप्या साध्या भाषेत समजून सांगणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला जे आहे तर ते नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.